नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 19 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहतोय की राजा आणि अवनीची आता घट्ट मैत्री होणार आहे। ज्यावेळेस राजा अवनीला विचारणार आहे की हम आपके हे कोण, त्यावेळेस अवनी त्याला म्हणणार आहे की तू माझ्या सगळ्यात जवळचा मित्र आहे। तर आता हे कसं होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण इकडे पाहतोय की अवनी आता अण्णांना घेऊन घरी चाललेली असते। आता अण्णा झोपलेले असतात, पण ते अचानक उठतात आणि म्हणत असतात की गाडी थांबव, गाडी थांबव। त्यावेळेस अवनी म्हणत असते की काय झालं अण्णा, काय होतंय तुम्हाला, का गाडी थांबायला लावलेली आहे। त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की अगं सुनबाई, माझ्या ना पोटात खूप दुखतंय, मला ना खूप त्रास होतोय, मला ना औषध घ्यायचं आहे। त्यावेळेस अवनी म्हणत असते की अहो अण्णा, असं काय करताय तुम्ही, मगाशी डॉक्टरांजवळ म्हटला ना की काहीच दुखत नाहीये, काही त्रास होत नाहीये, मी एकदम ठणठणीत आहे। मग अण्णा म्हणत असतात की अहो सुनबाई, ते डॉक्टरांसाठी बोललो मी जर बोललो असतो दुखतंय तर त्यांनी घरी सोडलं असतं का, पैशासाठी मला तिथेच ठेवलं असतं, म्हणून मी तसं म्हणालो, पण मला आता औषध घ्यायला जावंच लागणार आहे, खूप त्रास होतोय, खूप माझ्या पोटामध्ये दुखतंय। तर अवनी म्हणत असते की अण्णा तुम्ही ना अजिबात काही बोलू नका, काय तुम्ही, अहो थांबा, मी तुम्हाला औषध देते। त्यावेळेस अण्णा म्हणतात की नाही नाही, तसलं औषध नकोय, मला माझी चपटी पाहिजे, चपटी। त्यावेळेस इकडे अवनी म्हणत असते की अण्णा नाही मी काही तुम्हाला ते सगळं घेऊ देणार नाही। काय अहो तुमचं काय चाललंय, हे बघा तुम्हाला त्रास होतोय ना, तर मी तुम्हाला पेनकिलर देते, ती गोळी खावा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल। तर अण्णा म्हणतात की नाही नाही सुनबाई, ती गोळी नकोय मला, खूप कडू असते। तर अवनी म्हणते की नाही अण्णा, तुम्हाला माझं ऐकावंच लागेल। असं म्हणून आता ती गोळी काढते, पाण्याची बॉटल देते आणि अण्णांना म्हणते की ही गोळी खा, तुम्हाला नक्कीच बरं वाटेल। मग आता अण्णांना जबरदस्ती ती गोळी खायला लागते आणि मग अवनी आता अण्णांकडे बघून हसत असते आणि म्हणत असते की अण्णा काय अहो तुम्ही त्या औषधासाठी किती धडपड करता। आता असं म्हणून ते दोघे जण चाललेले असतात। तर इकडे आता राजाला कळलेलं असतं की अण्णा घरी येत आहे, त्याच्यामुळे तो पळतच आतमध्ये येतो आणि सगळ्यांना म्हणत असतो की अरे असे टेन्शनमध्ये काय बसलाय, कशाला टेन्शनमध्ये बसलाय, उठा उठा, चला आता अण्णा घरी येत आहे। मग इकडे नमिता म्हणत असते की राजा, अरे हे काय बोलतोय तू, तुला कोणी सांगितलं अण्णा घरी येत आहेत म्हणून। तर राजा यशादाला म्हणत असतो की अरे आत्ताच मला मॅडमचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं की अण्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्या घेऊन येत आहे अण्णांना, आणि अण्णा बरे आहेत, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये। आता राजा खुश होऊन हे सगळं सांगत असतो। तर नमी म्हणत असते की काय बोलतोय राजा, मामा घरी येत आहे, खरंच त्यांना काहीच झालेलं नाहीये। तर राजा म्हणतो की अगं हो हो, अण्णांना काहीच झालेलं नाहीये, अण्णा आता घरी येत आहेत। आता असं म्हटल्यानंतर सगळेजण खुश झालेले असतात। लगेचच धन्या आता यशादाला मिठी मारतो आणि म्हणत असतो की आता आपले अण्णा घरी येत आहेत, ते बरे आहेत। लगेच इकडे पाण्या आणि राजा सुद्धा एकमेकांना मिठी मारतात। सगळेच जण आता इथे खुश झालेले असतात आणि त्यांना खूप आनंद झालेला असतो, खूप म्हणजे खूप, त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत आहे प्रेक्षकांनो, ते सगळे खूप खुश झालेले असतात। तर राजा म्हणतो की आता अण्णा घरी येत आहेत, तर आपल्याला तयारी करावी लागेल, त्यांच्यासाठी आता सगळं काही करून ठेवावं लागेल। मग यशादा म्हणतो की हो बरं झालं, आता अण्णा घरी येणार आहेत, आता आपण ना मस्तपैकी आता काहीतरी बनवूया। तर इकडे नमी म्हणते की हो हो चला, आता मामा कुठल्या क्षणी इथे येईल, त्याच्यासाठी आपल्याला जेवण पण बनवायचं आहे ना, जेवणाचं पण काहीतरी बनवूया, चल यशा आपण दोघे मिळून ना आज स्वयंपाक करूया। तर यशादा म्हणतो की हो, अण्णा सकाळी काही न खाताच गेले होते, तर काहीतरी बनवूया। मग इकडे धन्या म्हणत असतो की आपण अण्णांसाठी दोडक्याची भाजी बनवायची का, त्यांना दोडका खूप आवडतो। त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की खरं बोलला, दोडके जा और दोडका लेके आ, अण्णा असेच म्हटले असते ना। तर राजा म्हणतो की हा, अण्णा नेहमी असेच म्हणायचे। असं म्हणून आता सगळेच जण ते खुश झालेले असतात। तर आता यशादा म्हणतो की खरंच आपले अण्णा आता येत आहेत ना, मला थोडासा धीर आलेला आहे, त्यांना काही झालेलं नाहीये, ते ऐकून ना मला खूप छान वाटत आहे। मग पाण्या लगेचच त्याच्या जवळचे पैसे काढतो आणि धन्याला देतो आणि म्हणत असतो की जा, पळत जा आणि अण्णांसाठी दोडके घेऊन ये। तर राजा म्हणतो की चल आपण ना तोपर्यंत इथलं बाहेरचं आवरूया, आता अण्णांना इथे घरामध्ये झोपायला लावायचं, त्याच्यामुळे चल ते आपण आवरूया। असं म्हणून आता ते तिकडे आवरायला जातात। तर यशादा असा आता खाली बसत असतो, तो दुःखी झालेला असतो, म्हणजे रडायला येत असतं त्याला। त्यावेळेस नमी त्याच्या जवळ जाते
आणि म्हणत असते की अरे मामा तर आता बरा आहे ना, घरी येत आहे ना, मग तू का रडतोय? त्यावेळेस यशादा म्हणतो की अगं हे आनंद अश्रू आहेत, मला खूप आनंद होत आहे ना अण्णा घरी येत आहेत म्हणून, चल आता अण्णांसाठी काहीतरी बनवूया असं म्हणून यश आता किचनमध्ये जातो. तर नमिता त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. मग आता संध्याकाळ झालेली असते, सगळेजण आता तयारी करत असतात. आता धन्या बाहेर पाहत असतो पण अण्णा काही आलेलेच नसतात. तर पाण्या म्हणत असतो की काय झालं, अण्णा अजून आलेले नाहीयेत का? त्यावेळेस तो म्हणतो की नाही ना, खूप वेळ झालं, अजून कसे काय आले नाहीत? तर राजा म्हणतो की येतील येतील, आपल्याला ह्याच्यावरती बेडशीट वगैरे हातरायचे, अजून खूप तयारी बाकी आहे, आता अण्णांना इथेच झोपायला लावायचं म्हणून आता ते तयारी करत असतात. तर इकडे यशादा देवासमोर हात जोडून आता प्रार्थना करत असतो. तर आता धन्या येतो आणि म्हणत असतो की यशादा आपल्याला ना वहिनींनी ही देवपूजा करायला शिकवलेली आहे, त्या आल्यापासून आपण देवपूजा करतो, म्हणूनच आपल्या अण्णा वाचले असतील ना, संकट टळलं असेल ना, देवाने आपलं ऐकलं असेल ना. त्यावेळेस यशादा म्हणतो की नाही रे धन्या, देव एवढा कठोर नसतो रे की देवपूजा केली तरच पावतो, आपण चांगले आहोत ना म्हणून तो पावलेला आहे, आपले अण्णा चांगले आहेत ना म्हणून. बरं चल आता अण्णांसाठी पाणी घे, मी इथं ठेवलेलं आहे, मी जातो बाहेर असं म्हणून लगेचच आता ते दोघे सुद्धा तिथे बाहेर जातात. मग आता अण्णांसाठी पाणी वगैरे सगळी आता छान तयारी करून ठेवलेली असते आणि आता तेवढ्यातच बाहेरून मोठमोठे रडण्याचे आवाज येऊ लागतात. मग आता ह्या चौघांना कळत नाही की असं कोण रडत आहे म्हणून ते सुद्धा आता पळतच लगेचच बाहेर जातात. तर बाहेर आता आत्याबाई ओव्हर ऍक्टिंग करत असतात, आता रडत असतात आणि म्हणत असतात की गेला रे गेला, माझा सक्का भाऊ गेला, खरंच खूप चांगला होता, पण असा अचानक जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता ती खूपच मोठमोठ्याने रडत असते आणि आता हे सगळं पाहून या चौघांना मात्र आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. तर यशादा म्हणत असतो की त्या असं काय बडबड करते आणि आमच्या दारामध्ये का ओरडतीये, जा बरं तू तुझ्या दारामध्ये जाऊन असं ओरड, आमच्या दारामध्ये ओरडू नको. पण आता आत्याबाई काही ऐकतच नाही, त्यांना खूप आनंद झालेला असतो त्याच्यामुळे ती मोठमोठ्यानेच ओरडत असते. त्यावेळेस राजा म्हणतो की आत्या, आमच्या अण्णांना काहीच झालेलं नाहीये, ते एकदम ठणठणीत आहे, असं आमच्या दारामध्ये रडू नको. तर पाण्या पण म्हणत असतो की नाहीतर काय, आता गप्प बस, नाहीतर ना मी तुला चांगला काठीनेच फोडेल. आता पाण्या खूपच उद्धटपणाने बोलतो कारण आत्याबाई तशा करतच असतात. आत्याबाई म्हणत असतात की अरे काय सांगू तुम्हाला, माझा भाऊ गेलेला आहे आणि तुमच्या डोक्यावरती काय परिणाम झालाय का, माझा भाऊ गेलाय म्हणून मी रडतीये ना. तर धन्या म्हणतो की आत्या असं काही बोलू नको, आमच्या अण्णा बरे आहेत. मग आत्या पळतच आता धन्याकडे जाते आणि म्हणत असते की नाही रे पोरा, नाही, तुझा बाप आता या जगामध्ये नाही, गेला रे गेला, तो तुम्हा सगळ्यांना सोडून गेला, आता तुम्हाला आई नाही आणि बाप नाही, आई बापा विना आता तुम्ही भिकारी झाला रे, भिकारी झाला, असं म्हणून आता ती सगळ्यांच्या तोंडावरून हात फिरवत असते पण कोणीच तिला हात लावून देत नाही, तिकडेच तिला ढकलून देतात. तर आत्याबाई म्हणत असते की खरंच माझा भाऊ या घरासाठी मला किती भांडत होता, मला म्हणत होता तुला अर्ध घे मला अर्ध घे, पण आता तो गेला, आता मला सगळं हे घ्यावं लागेल आणि मला सगळं हे सांभाळावं लागेल, असं म्हणून ती ओव्हर ऍक्टिंग करत असते आणि नमीकडे जाते आणि म्हणत असते की नमे, तुझा मामा आता तुला सुद्धा सोडून गेला, आता कसं होणार, त्याच्या ह्या पोरांचं कसं होणार, आता मला सगळं बघावं लागेल, माझा भाऊ चांगला होता. आता ओव्हर ऍक्टिंग करत करत ती खूप काही बोलत असते. त्यावेळेस पाण्या म्हणतो की आत्या, तू जर आता गप्प नाही बसली ना तर ना मी तुझ्या डोक्यामध्ये दगडच घालेल, असं म्हणून आता तो दगड घेऊन आलेला असतो. तर नमी त्याला अडवते. सगळेच जण म्हणत असतात की पाण्या शांत हो शांत हो, पण आत्याबाई काही शांतच होत नाही. आत्याबाई म्हणत असते की माझ्या या हाताने मी त्याला राखी बांधत होती, आता कोणाला राखी बांधू आणि तुम्हाला खोटं वाटत आहे का, मग हा व्हिडिओ बघा. मग आता ती व्हिडिओ लावून देते. तर आता त्या व्हिडिओमध्ये जे तिकडं काही झालेलं असतं ते शूटिंग असतं, पण आता काही पण बोललेलं असतं की हा माणूस गेलेला आहे, ह्याला ह्याने मारलेला आहे, ते सगळं त्या व्हिडिओमध्ये असतं. मग आता हे चौघे पण ते पाहतात आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो की नेमकं हे चाललंय काय. आता यशादाला तर एवढा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की तो पुन्हा आता खाली बसतो आणि म्हणत असतो की म्हणजे अण्णा गेलेले आहेत. तर राजा म्हणत असतो की अरे हा व्हिडिओ खोटा असेल, हे काहीही बोलत आहेत, म्हणजे व्हिडिओ खरा असेल पण ही जी बातमी आहे ना ती खोटी आहे, कारण मॅडमने मला सांगितलं की ते अण्णांना घेऊन येत आहे, त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. यशादा तू असा खचून जाऊ नको, उठ बरं, आपल्या अण्णांना काहीच झालेलं नाहीये, हा व्हिडिओ खोटा आहे आणि यातली माहिती खोटी आहे. मग नमी लगेचच राजाकडे जाते आणि मग राजाला म्हणत असते की राजा, तुला अवनी काय म्हणाली, नेमकं काय झालं ते सांग. तर राजा म्हणत असतो की अगं नमे, मॅडमचा फोन आला होता ना, त्यावेळेस मॅडम मला म्हणाल्या की मी अण्णांना घेऊन येत आहे, त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे, ते एकदम म्हणजे बरे आहे. तर आता इकडे नमी म्हणत असते की
मला असं वाटत आहे म्हणजे अवनी खोटं तर बोलली नसेल ना, की आपल्याला धक्का बसू नये म्हणून तिने खोटं तर सांगितलं नसेल ना. आता असं म्हटल्यामुळे सगळ्यांना आता ते खरंच वाटतं. सगळे एकदम असे आश्चर्यचकित झालेले असतात आणि ते सुद्धा आता रडायला लागतात. तिकडे धन्या तर आता राजा दादाला मिठीच मारतो आणि म्हणत असतो की आता आपले अण्णा आता काय करायचं, असं म्हणून ते मोठमोठ्याने रडत असतात. तेवढ्यातच तिकडून आता अवनीची गाडी येते, म्हणजे अवनी अण्णांना घेऊन आलेली असते. तर आता हे सगळेजण ते पाहतात आणि त्यांना थोडंसं आश्चर्य वाटतं, कारण अण्णा असे बसलेले असतात आणि मॅडमच बाहेर आलेले असतात, त्याच्यामुळे ते आश्चर्यचकित झालेले असतात. पण अवनी आता दरवाजा उघडते आणि अण्णांना हळूहळू आता गाडीतून उतरून आता घेऊन येत असते. आत्याबाईंची मात्र इकडे ओव्हर ॲक्टिंग चाललेली असते की आता माझा भाऊ नाही, मी आता काय करू, कसं करू, त्या बोलत असतात. पण आता इकडे राजा आणि पाण्या म्हणजे सगळ्यांनाच खूप आनंद होतो, कारण अण्णा आता त्यांच्या पायाने चालत असतात आणि ते बरे त्यांना दिसतात म्हणून ते खुश होतात. तर आता अण्णा पाहतात की इकडे आता ॲक्टिंग करत आहे त्यांची बहीण रडण्याची, ते त्यांना समजतं. मग आता ते सगळ्यांना म्हणत असतात की शांत बसा, कोणीच काही बोलू नका, गप्प बसा. आता मी आत्याबाईंची कशी मज्जा घेतो आता ते खुणावून त्यांना सांगत असतात की काहीच बोलू नका. आता ह्या सगळ्यांना कळत नाही अण्णा नेमकं काय करणार आहेत, पण आता अण्णांनी सांगितले तर ते गप्प बसतात. इकडे आत्याबाई मात्र रडत असते आणि म्हणत असते की आता माझा भाऊ नाहीये, आता ही सगळी वाटणी मलाच घ्यावी लागेल. तेवढ्यातच अण्णा तिच्या जवळ येतात आणि आता हाताने असं वर खाली तिला भीती दाखवत करत असतात. आता मग आत्याबाई त्या हाताकडे बघतात आणि वरती अण्णांकडे बघतात आणि मग त्यांना एवढी भीती वाटत असते की त्यांना असं वाटतं की हे आता अण्णाचं भूतच आहे, म्हणून आत्याबाई आता पळतच तिकडे सुटतात. तर लगेच अण्णा आता लंगडत लंगडत त्यांच्या पाठीमागे पळत असतात. तर आता पोरं म्हणत असतात की अण्णा जरा हळू, अण्णा जरा हळू, पण अण्णा आता चांगलीच भीती दाखवत असतात आत्याबाईंना. मग आता म्हणत असतात की काय गे सुले, माझी वाटणी खाती काय, आता मी भूत बनून सुद्धा तुझ्याच मागं येणार आहे, कळलं का, मी तुला सोडणार नाही. आता हे जेव्हा अण्णा बोलत असतात तेव्हा ह्या सगळ्यांना गंमत वाटत असते. सगळेजण आता अण्णांची आणि सुलात्याची गंमत पाहत असतात. अवनी म्हणत असते की काय अण्णांना एवढं लागलेलं आहे तरी सुद्धा अण्णा किती गंमत करत आहे, म्हणून तिला सुद्धा हसायला येत असतं. त्यावेळेस आता अण्णा म्हणत असतात की ही वाटणी माझी आहे, हे घर माझं आहे, माझं आणि माझ्या पोरांचं आहे, मी तुला कधीच खाऊ देणार नाही, तुम्हा दोघांना गाडल्याशिवाय मी काही मरणार नाही. मग आत्याबाई खूपच घाबरतात आणि तिथून लगेचच पळून जातात. मग सगळेजण खूप हसायला लागतात आणि अण्णांच्या जवळ येतात आणि म्हणत असतात की काय अण्णा, अहो एवढं लागले तरी तुम्हाला आत्याबाईंना चिडवायचंच आहे, जरा शांत व्हा. तर अण्णा म्हणतात की अरे काही नाही लागलं, हे बघ माझी स्टील बॉडी आहे, स्टील. मग नमिता म्हणत असते की मामा पण आता आम्ही ना एक व्हिडिओ बघितला, म्हणजे मम्मीने रील दाखवली, त्याच्यामध्ये तर ना वेगळंच आलं होतं, आम्ही घाबरलो ना. तर धन्या म्हणत असतो की काही नाही ग नमी, ते सगळं खोटं असतं अगं, हे ना रीलसाठी बनवतात आणि खोटी काही बातमी पसरवतात, म्हणजे त्यांना जास्त लाईक भेटाव्या ना म्हणून हे सगळं करत असतात. आता तो समजावून सांगत असतो आणि ते सगळे बोलत असतात. तेवढ्यातच तिकडून पायल येते. आता तिने सुद्धा ती रील पाहिलेली असते, त्याच्यामुळे ती घाबरते आणि आता आत्याबाईंसारखीच मोठमोठ्याने रडत आलेली असते. पण ती ओव्हर ॲक्टिंग नाही, खरंच रडत असते आणि म्हणत असते की जाऊबाई अहो असं कसं झालं, आपले सासरे आपल्याला सोडून गेले, आता माझ्या पानूचं कसं होणार, त्याला आता कोण सांभाळणार, त्याला आता कसं होणार, असं म्हणून ती सुद्धा मोठमोठ्याने रडत असते. त्यावेळेस हे सगळे आश्चर्यचकित होतात आणि म्हणत असतात की अगं थांब थांब इकडे बघ, पण तिचं काही लक्षच नसतं, ती आता मोठमोठ्याने रडत असते. मग जोरात पाण्या ओरडल्यावरती ती आता पाहते तर तिकडे तिला अण्णा सुद्धा दिसतात. मग ती खूपच घाबरते आणि अजूनच मोठ्याने ओरडायला लागते, भूत भूत, आणि बाबाजी बाबाजी करून आता ती रडायला लागते. आता ह्या सगळ्यांना आश्चर्यच वाटतं आता हिचं काय करायचं. इकडे मात्र ही खूपच घाबरलेली असते, बाबाजी बाबाजी मला भूत दिसते, आता मी काय करू, असं म्हणून ती आता रडत असते. त्यावेळेस आता धन्या म्हणत असतो की हे नमे, सांग तिला की आमचे अण्णा व्यवस्थित आहेत, बघ इथे कसे ठणठणीत आमचे अण्णा आहेत, त्यांना काहीच झालेलं नाहीये, सांग तिला, आणि आमचा पाण्या सुद्धा आता खुश आहे अण्णा घरी आल्यामुळे, सांग तिला. मग लगेचच नमिता आता तिकडे जाते आणि म्हणत असते की अहो धाकट्या जाऊबाई, शुद्धीत या, शुद्धीत या, मामाला काहीच झालेलं नाहीये, मामा तिकडे बघा ठणठणीत आहे, बघा तिकडे. मग आता ती तिकडे बघते आणि म्हणत असते की ते भूत नाहीये ना. तर नमी म्हणते की नाही ते भूत नाहीये, मामाच आहे. मग आता हे सगळे जण इकडे अण्णांना म्हणत असतात की चला अण्णा आता ना आतमध्ये जाऊया, असं म्हणून आता अण्णांना ते आतमध्ये घेऊन जातात. आता अवनी पण आतमध्ये जाते, सगळेजण आतमध्ये जातात आणि अण्णांना तिथे टेकून बसवतात. आता अण्णांना थोडासा त्रास होत असतो, तर अवनी म्हणत असते की अण्णा आता आराम करा, आता अजिबात बाहेर कुठेच जायचं नाही, तुम्ही आता घरामध्येच आराम करायचा, आणि राजा तू चल माझ्या बरोबर. आता ह्या सगळ्यांना कळत नाही नेमकं मॅडम अशा का म्हणत आहेत राजाला माझ्या बरोबर चल, तर राजा म्हणतो की कुठे.
त्यावेळेस अवनी म्हणत असते की माझ्याबरोबर ना पोलीस स्टेशनला चल, मला ना केस करायची आहे महेश दादावरती, कारण तो जो वागलाय ना त्याची त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. तो ना खूपच चुकीचा वागलेला आहे. त्या दिवशी त्याने घरामध्ये येऊन राडा केला आणि आता अण्णांवरती हल्ला केला, त्याच्यामुळे आता ना त्याला शिक्षा भेटलीच पाहिजे. चल आपण दोघे जण जाऊया पोलीस स्टेशनला. आणि खरं सांगू का अण्णा, तुम्ही ना हॉस्पिटलमध्येच ना त्याच्यावरती केस करायला पाहिजे होती. तुम्ही स्टेटमेंट का नाही दिलं मला ना कळत नाहीये. त्यावेळेस राजा म्हणतो की काय, अण्णांनी स्टेटमेंट दिलेलं नाहीये, तुम्ही बरोबर बोलताय, चला चला आपण ना जाऊन केस करूया. मग अण्णांना राग येतो आणि अण्णा म्हणतात की राजा मी ना तुला चापटीलच, काय लगेच सुनबाई बोलली की निघाला, काही गरज नाहीये कुठे जायची. तर इकडे राजा म्हणतो की अहो अण्णा, पण तो ना खूपच शायनिंग करत आहे, त्याने आतापर्यंत किती त्रास दिलेला आहे, आपण तरी का गप्प बसायचं. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की गप्प बसायचं कारण आपल्या सुनबाईंसाठी गप्प बसायचं. आपल्या सुनबाईचं आपल्या वागण्यामुळे ना माहेर तुटता कामा नये. तिला माहेराची ओढ आहे आणि तिच्या माणसांनी तिला ज्यावेळेस जवळ करतील ना त्यावेळेस आपल्या वागणुकीमुळे दूर केलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपण काही केस करायची नाही. आणि अरे चुकून झालेला आहे, झटापटीत झालेला आहे, त्याच्यामुळे मी त्याला माफ केलेला आहे. तर अवनी म्हणत असते की अहो अण्णा, तुम्ही किती मोठ्या मनाचा आहे, पण मला हे पटत नाही, चुकीला शिक्षा मिळलीच पाहिजे. यशोदा तुम्ही समजावून सांगा ना अण्णांना. त्यावेळेस यशोदा म्हणतो की समजावून तर त्या माणसाला समजावलं जातं ज्याने चूक केलेली आहे. तर आता हे पाण्याला पण पटतं आणि पाण्या म्हणत असतो की वहिनी ह्यावेळेस ना अण्णा एकदम बरोबर बोलत आहेत, आमच्यामुळे तुमच्या माहेरची माणसं तुटता कामा नये. मग आता राजाला ते पटतं आणि राजा म्हणत असतो की हा, हे सगळेजण बरोबर बोलत आहेत. तर अवनी राजाला म्हणत असते की खरंच तुम्ही सगळेजण किती चांगले आहात, किती काळजी करता माझ्या घरच्यांची, माझी. मला ना अशी माणसं भेटली ना ते खूप छान वाटत आहे. खरंच माझं गेल्या जन्मी काहीतरी पुण्य असेल म्हणून तुमच्यासारखी मला माणसं भेटली. मग आता हे सगळेजण हसायला लागतात आणि म्हणत असतात की अहो वहिनी, आमच्याच घराला तुम्ही आल्यामुळे बाईचा आशीर्वाद मिळालेला आहे. तर राजा म्हणतो की आणि हा, हे सगळं आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच करत आहे, बाकी आम्हाला काहीच नाही. तुम्ही खुश तर आम्ही खुश. मग आता अण्णा पण म्हणतात की हो सुनबाई, राजा आज एकदम बरोबर बोलला आणि तू आता इकडे ये, माझ्यापाशी बस बरं. मग लगेच अवनी आता अण्णांच्या जवळ जाऊन बसते. तर अण्णा तिच्याकडे खूपच प्रेमाने पाहत असतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतात आणि म्हणत असतात की सुनबाई, काहीच काळजी करू नको, लवकरच तुझ्या माहेरची लोक पण तुला स्वीकारतील आणि तुला माफ करतील. त्यावेळेस अवनी म्हणत असते की माहेर तुटलं ना तरी सुद्धा मला वाईट वाटत नाहीये, तुम्ही मला खूप चांगली लोक मिळालेली आहे, मला कधीच माझ्या माहेरची आठवण येऊ देत नाही. आता ते सगळेजण बोलत असतात. मग सगळ्यांचं बोलून झाल्यानंतर आता अण्णांसाठी जेवण घेऊन येतात. अण्णा आता जेवण करतात. तर आता सगळेजण मिळून अण्णांची काळजी घेत असतात. आता अवनीला अचानकच रडायला येतं, ती एकदम अशी मोठमोठ्याने रडायला लागते. मग तिला असं रडताना पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तर आता अण्णा म्हणत असतात की ए सुनबाई, काय झालं तुला रडायला, तू का रडत आहे. मग अवनी अजूनच मोठ्याने रडते आणि म्हणत असते की अण्णा, हे सगळं ना माझ्यामुळेच झालेलं आहे, तुम्ही माझ्याबरोबर आला म्हणूनच तुम्हाला हे सगळं सहन करावं लागलं. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की हा, तू बरोबर बोलती, हे सगळं ना तुझ्यामुळेच झालेलं आहे, तूच केलेलं आहे, तूच मला मारलेलं आहे, तुझ्या बरोबर मी आलो म्हणून तू माझ्या बरोबर असं केलं ना, का केलं असं सांग ना, का केलं, हे सगळं तूच केलेलं आहे. आता अण्णा खूपच रागाने अवनी बरोबर बोलत असतात. ते पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अवनीला सुद्धा आता आश्चर्य वाटतं आणि तिला वाटतं की खरंच अण्णांना सुद्धा आता माझा रागच आलेला आहे म्हणूनच अण्णा असं बोलत आहे. त्यावेळेस आता धन्या म्हणतो की ओ अण्णा, हे काय बोलताय, वहिनींनी काही केलेलं नाहीये, आम्ही तो व्हिडिओ बघितलाय ना, त्याच्यामध्ये वहिनींनी काहीच केलेलं नाहीये. तर अण्णा म्हणत असतात की बघितलाय ना तो व्हिडिओ, मग तो व्हिडिओ सुनबाईंना पण दाखव, म्हणजे तिला कळेल की कोणी केले आणि कोणी नाही. काय अगं सुनबाई, किती वेळ आता म्हणणार आहे माझ्यामुळे झालेलं आहे, तू काही केलेलं नाहीये, आणि हे बघ मला काही झाले का, मी एकदम ठणठणीत आहे ना, हे सगळं तुझ्या भावामुळे झाले ना, भावाने केले ना, तरी सुद्धा मी त्याला माफ केलं, मग तू स्वतःला का समजते की हे माझ्यामुळे झालेलं आहे. चल बरं ते पहिले डोळे पुस आणि मला हसून दाखव. मग अवनी आता डोळे पुसते आणि म्हणत असते की पण अण्णा म्हणतात की पण बिन काही नाही. मग आता सगळेजण अवनीला हसवण्यासाठी आता कॉमेडी करत असतात. तर अण्णा म्हणत असतात की अगं मी बघ नाही ते किती ठणठणीत आहे, माझी लोखंडाची बॉडी आहे आणि मला काहीच झालेलं नाही, असं वाटतंय की तर सुई टोचली, काय वाटतंय सुई टोचली, आणि माझ्यामध्ये एवढा दम आहे ना की मला काहीच होणार नाही. मी किती व्यायाम करतो, 2000 दंड बैठक्या काढतो मी, किती 2000. त्यावेळी धन्या म्हणतो की हा, आता राजा दादाचं बाप शोभताय
अण्णा तुम्ही खोटं बोलण्यात एकदम एक्सपर्ट आहात. तर अण्णा म्हणतात की हे खोटं नाही बोलत, 1000 तर मारतो आणि आता पुढे जर काही बोलला ना तर बघ आता तुला चांगला नीट फोडूनच काढेल. आता पुन्हा इथे गंमत चाललेली असते. अवनीला हसवण्यासाठी आता इथे काहीही जोक करत असतात आणि आता बोलत असतात. मग आता अवनीला सुद्धा आता हसायला येतं आणि ती खूप आता खळखळून हसत असते. मग सगळ्यांना खूप छान वाटत असतं. त्यावेळेस अवनी म्हणत असते की बरं अण्णा आता बास झाला, आता तुम्ही आराम करा आणि गोळ्या घ्या. आता ते तुमचं औषध वगैरे आहे ना ते अजिबात काही घ्यायचं नाही, फक्त गोळ्या घ्यायच्या. तर अण्णा म्हणतात की अगं सुनबाई असं काय करते, थोडं तरी औषध द्या, मला ते औषध कडू लागतं. तर यशोदा म्हणतो की अण्णा तुमच्या त्या नेहमीच्या औषधापेक्षा हे कडू नाही, उलट हे गोड आहे, चला बरं औषध घ्या. आता अण्णा नको नको म्हणत असतात, मला उलटी होईल. तर आता सगळेजण बादली आणून देतात आणि म्हणत असतात की उलटी झाली ना तर या बादलीमध्ये करा, पण काही टेन्शन घेऊ नका. मग सगळेजण त्यांना पकडतात आणि अवनी आता जबरदस्ती औषध पाजते आणि म्हणत असते की अरे वा 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 अण्णा औषध पेले. अण्णा म्हणत असतात की खरंच खूपच कडू आहे. तर आता सगळेजण म्हणत असतात की कडू आहे पण तुम्हाला लवकरच बरं वाटेल. अण्णा म्हणत असतात की काय रे पोरांनो तुम्ही. मग अवनी लगेचच आता अण्णांचं तोंड वगैरे पुसत असते आणि अण्णांची खूप काळजी करत असते. खूप सगळेजणच काळजी करत असतात. तर अण्णा म्हणत असतात की बरं झालं ना आता औषध वगैरे पाजून झालं, तुमच्या मनासारखं झालं ना, जावा आता सगळेजण आपापल्या खोलीमध्ये जाऊन झोपा, म्हणजे आपापल्या जागेवरती जाऊन झोपा. मग अवनी म्हणते की हो अण्णा तुम्ही पण आराम करा. तर चला प्रेक्षकांनो आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये राजा अवनीला म्हणत असतो की खरंच मॅडम तुम्ही ना आमच्या अण्णांसाठी खूप केलेलं आहे. तर अवनी म्हणते की आमच्या अण्णांसाठी म्हणजे ते माझे कोणीच नाही आहेत का, ते तुमचेच आहेत का. त्यावेळेस राजा म्हणतो की हा पण हे नातं म्हणजे असायला हम आपके हे कोण, म्हणजे मी कोण लागतो तुमचा. त्यावेळेस ती म्हणते की राजा तू माझा खूप चांगला आणि जवळचा मित्र आहे. ते आता राजाचा हात हातामध्ये घेते आणि दोघेही आता घट्ट मैत्री असल्याचा आता ते म्हणजे ऍक्शन असते ते करत असतात. पाठीमागून यशोदा बघत असतो आणि त्याला सुद्धा खूप आनंद होतो राजा आणि अवनीची मैत्री पाहून. तर अवनी म्हणत असते की राजा तू माझा बेस्ट फ्रेंड आहे, सगळ्यात जवळचा माझा मित्र आहे आणि हेच आपलं नातं आहे. त्या नात्याने अण्णा सुद्धा माझे आहे. तर चला प्रेक्षकांनो हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.